नसरापूर प्रकरणामधील चिमुकलीवरती काल रात्री उशिरा अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले। चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत काल पुण्याच्या नवले पुलावरती जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न हा निष्फळ ठरल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत नवले पूल वाहतुकीसाठी मोकळा केला। आंदोलकांनी साधारण 4 तास नवले पूल हा रोखून धरलेला होता। आता या मार्गावरील वाहतूक देखील पूर्वपदावरती आली आहे। भोर तालुक्यामधील नसरापूरमध्ये 1 मेला एका 4 वर्षांच्या चिमुकलीवरती 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली। या प्रकरणी पुणे शिवाजीनगर कोर्टानं आरोपी भीमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर काल साधारण 4 तास या आंदोलकांनी रस्ता रोखून धरलेला होता। पुणे बंगळुरू महामार्गावरती ठिय्या मांडण्यात आलेला होता। नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशीच मागणी या पीडितेच्या आई-वडिलांकडून, नातेवाईकांकडून करण्यात येत होती आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी झालेली होती। तब्बल 4 तास हा महामार्ग ठप्प झालेला होता आणि वाहतूक कोंडीमुळे पोलिसांनी अखेर बळाचा वापर केला आणि या सगळ्याच आंदोलकांना हटवून वाहतूक ही पूर्वपदावरती आणलेली आहे। त्यानंतर या पीडितेच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार हे देखील पार पडलेले आहेत। मात्र संतप्त अशा प्रतिक्रिया ह्या सातत्यानं उमटतायत। ज्या गावामध्ये ही घटना घडली त्या गावी देखील काल मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळच्या सुमारास ज्यावेळी या चिमुकलीवरती अंत्यसंस्कार केले जाणार होते त्याआधीच ॲम्ब्युलन्स ही रस्त्यामध्ये आडवी लावून या ठिकाणी या आंदोलकांनी ठिय्या मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी बोलावं, लेखी तसं लिहून द्यावं की या नराधमाला योग्य ती शिक्षा होईल अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।